नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाखो भगिनींसाठी खूपच महत्त्वाचा आणि आनंदाची बातमी देणार आहे. कारण आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजना 1 जानेवारी तारखेच्या आत 3,000 रुपये मिळणार का? कोणाला पैसे मिळणार? कोणाला अजून थांबावं लागेल? पैसे खात्यात आले नाहीत तर काय करायचं? हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण मध्येच बंद केला तर महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. लाडकी बहीण योजना थोडक्यात माहिती. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत, थेट डीबीटी पद्धतीने बँक खात्यात पैसे. महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढवण्याचा उद्देश. आतापर्यंत या योजनेचे 17वा हप्ता, 18वा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. 3,000 रुपये एकत्र मिळणार कसे? मित्रांनो, सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे की 1 जानेवारीपूर्वी 3,000 रुपये मिळणार म्हणजे नक्की काय? मागील 1 हप्ता मिळालेला नाही, किंवा तांत्रिक अडचणीमुळे पैसे थांबले होते, किंवा KYC आधार खाते अपडेट उशिरा झाले. अशा महिलांना 2 हप्ते एकत्र म्हणजेच 1,500 प्लस 1,500 उकरत 3,000 हे पैसे एकत्र बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. 1 जानेवारी तारखेपर्यंत पैसे का? मित्रांनो, राज्य शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर अखेरपर्यंत प्रलंबित लाभार्थ्यांची यादी अपडेट. बँक व डीबीटी प्रणालीद्वारे पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू. नवीन वर्षाच्या आधी लाभार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न म्हणूनच अनेक जिल्ह्यांमध्ये 1 जानेवारी ते 1 जानेवारी दरम्यान पैसे जमा होऊ शकतात. मात्र लक्षात ठेवा, सर्वांनाच एकाच दिवशी पैसे येतील असे नाही. कोणत्या महिलांना 3,000 रुपये मिळणार? खालील महिलांना पैसे मिळण्याची शक्यता जास्त आहे. योजनेत आधीच नोंदणी झालेल्या महिला, बँक खाते आधारशी लिंक असलेल्या महिला, डीबीटी ॲक्टिव्ह असलेल्या महिला, मागील 1 किंवा 2 हप्ते अडकलेले लाभार्थी. जर तुम्ही या सर्व अटी पूर्ण करत असाल तर 3,000 रुपये मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. कोणाला पैसे मिळणार नाहीत? मित्रांनो, सत्य सांगणं खूप गरजेचं आहे. खालील कारणांमुळे काही महिलांना पैसे मिळणार नाहीत. आधार नंबर चुकीचा, बँक खाते बंद किंवा निष्क्रिय, डीबीटी बंद असणे, 2 वेगवेगळ्या योजनांमध्ये डुप्लिकेट नोंद, उत्पन्न निकष पूर्ण न करणे. अशा कारणांमुळे काही महिलांना पैसे मिळणार नाहीत. महिलांनी घाबरून जाऊ नये, तर योग्य ती दुरुस्ती करून घ्यावी. पैसे आले नाहीत तर काय करायचं? जर 1 जानेवारी नंतरही पैसे आले नसतील तर सर्वात आधी तुमचं बँक खाते तपासा. 2. आधार बँक लिंक आहे का ते पहा. 3. डीबीटी ॲक्टिव्ह आहे का ते बँकेत जाऊन कन्फर्म करा. 4. जवळच्या CSC केंद्रावर जाऊन स्टेटस तपासा. 5. ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधा. योग्य कागदपत्रे अपडेट केल्यावर पुढील हप्त्यात पैसे नक्की मिळू शकतात. सोशल मीडियावरील अफवांपासून सावध रहा. मित्रांनो, आजकाल सोशल मीडियावर खूप अफवा पसरवल्या जात आहेत. आजच सगळ्यांना पैसे येणार, फक्त एका जिल्ह्याला पैसे मिळणार, योजना बंद होणार आहे, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त सरकारी GR, अधिकृत माहिती आणि विश्वासार्ह स्रोतांवरच भरोसा ठेवा. महत्त्वाची सूचना: पैसे येण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालू आहे. प्रत्येक जिल्ह्याची यादी वेगळी असू शकते. थोडा उशीर झाला तरी घाबरू नका, योजना बंद झालेली नाही. शेवटचे शब्द. मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खूपच महत्त्वाची योजना आहे. जर तुम्हाला 1 जानेवारीपूर्वी 3,000 रुपये मिळाले किंवा मिळणार असतील तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून इतर बहिणींनाही योग्य माहिती मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या बहिणींना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशाच खऱ्या, अचूक आणि सरकारी अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.